काय सांगाल आज हनुमान जन्मोत्सव आहे या ठिकाणी एक आगळेवेगळा उपक्रम आला त्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळाला, काय सांगाल? आज आमचा हनुमान जन्मोत्सव मंडळ आणि आम्ही हनुमान जन्मोत्सव इथे साजरा करताना आम्ही एक कार्यक्रम वेगळा काहीतरी कार्यक्रम करण्याचं ठरवलंच होतं। त्या अनुषंगाने आज तुम्ही पाहू शकता इकडे एक अल्कोहोल सोडवा म्हणून एक असं आम्ही उपक्रम राबवलेला आहे आणि अक्षरशः म्हणजे आम्ही मंडळाचे पदाधिकारी आणि त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे की आज जवळजवळ 30 जणांनी आपली नावं इथे नोंदवलेली आहेत की फक्त अल्कोहोल सोडवण्यासाठी। आणि हा जो उपक्रम आपल्या इथे राबवलेला आहे त्याचे जर 30 जणांची जर नावं आली आहेत तर आम्ही आमच्या मंडळातर्फे त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो आणि आम्ही आमचं धन्यता मानतो की आमच्यामार्फत की का होते आणि त्यांच्यामुळे आज 30 जणांनी का होते नावं इथे नोंदवलेली आहेत, त्यामुळे बऱ्याच लोकांना याचा फायदा होईल आणि भविष्यातही आम्ही असेच कार्यक्रम राबवत राहू। जनजागृतीपर आपण काय मेसेज सांगाल, कारण की जोगेश्वरीच्या काही भागांमध्ये काही असं नशेडी व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यावर कारवाईसुद्धा होते, पण पुन्हा ते नशेच्या आहारी जातात, त्यांच्यासाठी काय सांगाल? आज प्रामुख्याने बघायला गेलं तर पहिलं आपल्या मराठी मुलांमध्ये ह्या सगळ्या नशेचं नव्हतं, पण काही लोकांच्या नादाला लागून आपली मराठी मुलंही त्यामुळे वाया गेलेली आहेत। पण आपलं मेघवाडी पोलीस स्टेशन म्हणजे आम्ही जो मोहल्ला कमिटीमध्ये मी स्वतः काम करतो, मेघवाडी पोलीस स्टेशन असेल, प्रत्येक वेळेला जनजागृती करतच असते। आम्ही जिथे जिथे आपल्याला असे मिळतील तिथे आम्ही जनजागृती करत असतो। पण आज खास करून हनुमान चौकाचं असं तुम्ही बघू शकता की सकाळपासून जवळजवळ 3-4 हजार भाविकांनी इथे दर्शनाचा लाभ घेतलेला आहे आणि त्या लोकांनी बघितलं आहे। काही लोकांनी जर नाव नोंदवलेलं जरी नसेल तरी ह्या पुढे येऊन नाव नोंदवतील, नक्कीच त्यांचे नंबरही बरेच लोकांनी घेऊन गेलेले आहेत आणि त्याच्यानंतरही त्याच्यात नाव नोंदवले आहेत। आज जनजागृती करताना आम्ही एवढंच सांगतो, आम्ही मंडळातर्फे एवढंच आवाहन करू की ज्यांनाही कोणाला जर समजा याची समस्या अल्कोहोलची समस्या असेल किंवा इतरही कुठच्या अंमली पदार्थाची समस्या असेल तर नेहमी त्यांना न भेटता जर आम्हालाही तुम्ही कॉन्टॅक्ट केलं तर आम्ही त्यांच्याशी संपर्क करून देऊ शकतो। एक जागृत हनुमानाचा प्रतिनिधी म्हणून आमची जी अपेक्षा होती, गेल्या वर्षी आमचे 50 वर्ष होतं आणि ह्या वर्षी पण आम्ही मोठ्या जल्लोषात हा कार्यक्रम राबवलेला आहे हनुमान जन्मोत्सव मंडळाचा। आणि त्याचप्रमाणे आमची जी अपेक्षा होती 2-1 हजार पब्लिकची, तर त्याच्यापेक्षाही जास्त पब्लिक आम्हाला इथे बघायला मिळते आणि हे एक खूप पुरातन काळाचं आमचं मंदिर आहे, जुनं मंदिर आहे, हे खूप नावाजलेलं आहे। इथे आज आपले आदित्य ठाकरे साहेब आहेत, त्यांची इथे उपस्थिती होती, बाळानार साहेब त्यांच्यासोबत होते आणि अजूनही मोठे मान्यवर वगैरे आहेत इकडे येण्याची अपेक्षा आहे। वायकर साहेब आहेत, वायकर साहेबांची अपेक्षा आहे इथे येण्याची। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या इकडची रहिवासी आहेत त्यांचा खूप जास्त आम्हाला सपोर्ट असतो ह्या उत्सवासाठी। आणि कार्यक्रम आमचा जल्लोषातच होतो दरवर्षी। यावर्षी गेल्या वर्षी 50 वर्ष होतं, 50 वर्षापेक्षा पण आम्हाला यावर्षी जास्त क्राऊड दिसतो आहे।